जरा थांबा, घाई करू नका. ही गोष्ट स्किप करून पुढे जाण्यासाठी नाही. ही गोष्ट आहे मनात उतरवण्यासाठी. कारण आज आपण ज्या घटनेबद्दल बोलतोय, ती फक्त एका माणसाचा मृत्यू नाही, ते आपल्या समाजाचा आरसा आहे. आपण रोज मोठ्या आत्मविश्वासाने म्हणतो, आम्ही भारतीय आहोत. आम्हाला तिरंगा पाहिला की अभिमान वाटतो. राष्ट्रगीत लागलं की आपण उभं राहतो. सोशल मीडियावर देशभक्तीच्या ओळी लिहितो. पण प्रत्यक्ष आयुष्यात रस्त्यावर समोरचा माणूस थोडा वेगळा दिसला, चेहरा आपल्या ओळखीच्या चौकटीत बसला नाही, भाषा वेगळी वाटली, तर आपलं वागणं बदलतं का? हा प्रश्न आज आपण टाळू शकत नाही. कारण देहरादूनमध्ये घडलेली एंजल चकमा याची घटना ही अपवाद नाही, ती आपल्या सवयींचा परिणाम आहे. एंजल चकमा अवघा 24 वर्षाचा, त्रिपुराच्या नंदनगर गावातून आलेला साधा, शांत, सरळ मुलगा. कुठलाही गुन्हेगारी इतिहास नाही, कुठलीही राजकीय ओळख नाही. वडील तरुण चकमा बीएसएफ मध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून देशाच्या सीमेवर उभे होते. आई गृहिणी, धाकटा भाऊ मायकेल. एक शिस्तबद्ध मध्यमवर्गीय कुटुंब. स्वप्न मोठी नव्हती, पण स्वच्छ होती. शिकायचं, नोकरी करायची, कुटुंबाची जबाबदारी घ्यायची. म्हणून एंजल देहरादूनला आला. ग्राफिक एरा हिल युनिव्हर्सिटीमध्ये MBA करत होता. कॅम्पस प्लेसमेंट मधून नोकरी लागली होती. पहिला पगार हातात येण्याआधीच त्याने वडिलांना फोन केला आणि म्हटलं, पापा आता तुम्ही विहारीत घ्या, मी सगळं बघतो. सीमारेषेवर आयुष्य घालवलेल्या एका सैनिकासाठी हा फोन किती मोठा असेल हे शब्दात मांडणं कठीण आहे. त्या क्षणी कोणालाच वाटलं नव्हतं की हा मुलगा काही दिवसात मृत्यूशी झुंज देत असेल. 9 डिसेंबर 2025 संध्याकाळ. देहरादून मधला तेलाकुई परिसर. कॉलेज, हॉस्टेल, विद्यार्थी, दुकाने सगळं गजबजलेलं. एंजल आणि त्याचा भाऊ मायकेल भाज्या घ्यायला बाहेर पडले. एंजल दुचाकीवर होता, मायकेल पायी. अचानक काही तरुण समोर आले. दारू प्यायलेले, हसणं, आरडाओरडा आणि इथे सगळं बिघडतं. मायकेलला धक्का दिला गेला, तो खाली पडला. भाऊ म्हणून एंजल पुढे गेला आणि तेवढ्यात शब्द बाहेर पडले. चिंकी चायनीज मोमो. हे शब्द आपण किती वेळा सहज ऐकलेत, किती वेळा अरे सोड ना, मजेत बोलतोय असं म्हणून दुर्लक्ष केलंय. पण त्या क्षणी त्या रस्त्यावर त्या मुलासाठी ते शब्द विनोद नव्हते, ते त्याच्या ओळखीवरचा हल्ला होता. आणि लक्षात घ्या, एंजल शिवी देत नाही, मारत नाही, तो फक्त एवढंच म्हणतो, आम्ही चायनीज नाही, आम्ही भारतीय आहोत. या वाक्यानंतर माफी यायला हवी होती, विषय संपायला हवा होता, पण उलट आग भडकते. क्षणात हातात चाकू येतो, लोखंडी रॉड येतात, कडा येतात. मायकेलच्या डोक्यावर वार होतो. एंजलच्या पाठीवर चाकू खुपसला जातो. डोक्यावर घाव पडतात, रक्त सांडतं. तो ओरडतो, दादा मला वाचवा. त्या रस्त्यावर माणसं होती, पण कुणी मध्ये पडलं नाही, कुणी थांबलं नाही. आणि इथेच एक कठीण सत्य समोर येतं. कधी कधी मारणारा एक असतो, पण मारू देणारे अनेक असतात. भीती, उदासीनता आणि आपल्याला कशाला हा विचार, हे सगळं मिळून हिंसेला मोकळं रान देतं. दोघांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. एंजल कोमात गेला. डॉक्टरांनी सांगितलं, पाठीचा कणा तुटलेला आहे, मेंदूत रक्तस्राव झालेला आहे आणि स्थिती अत्यंत गंभीर आहे. पुढचे 17 दिवस तो मृत्यूशी झुंज देत राहिला. आई वडील त्रिपुरातून देहरादूनला आले. देशासाठी बंदूक उचलणारा बाप आज मुलाच्या बेड शेजारी उभा होता, पण काही करू शकत नव्हता. आणि 26 डिसेंबरला एंजलचा मृत्यू झाला. इथेच गोष्ट संपत नाही. इथे सुरू होतो दुसरा संघर्ष, सत्याचा आणि न्यायाचा. पोलीस सांगतात हा नक्षली हल्ला नाही, दारू पिऊन गैरसमज झाला. शब्द मजेत होते. आरोपींमध्ये पूर्वोत्तरचा एक मुलगा आहे, त्यामुळे जातीय अँगल नाही. तपास सुरू आहे. आरोपी अटक झाले आहेत, एक आरोपी फरार आहे. पण एक प्रश्न शांतपणे विचारूया, चिंकी हा शब्द कोणासाठी कधी मजा असतो? ज्याच्यावर तो फेकला जातो त्याच्यासाठी की फेकणाऱ्यांसाठी? कुटुंब सांगतं, आम्हाला चायनीज म्हणून चिडवलं गेलं, विरोध केला म्हणून मारलं गेलं, FIR घ्यायला उशीर झाला, आमचं ऐकलं गेलं नाही. आपण न्यायाधीश नाही, कोर्ट ठरवेल. पण समाज म्हणून आपण प्रश्न विचारणं थांबवू शकत नाही, कारण हा पहिलाच प्रसंग नाही. 2014 मध्ये दिल्लीत निदो तानिया मारला गेला, तेव्हाही हे शब्द वापरले गेले, तेव्हाही आपण हादरलो, तेव्हाही कडक कारवाईची आश्वासनं मिळाली. आज 11 वर्षानंतर देहरादूनमध्ये एंजल पडतो, याचा अर्थ काहीतरी तिथेच थांबलंय. देहरादून, दिल्ली, बेंगळुरू ही फक्त शहरं नाहीत, ती शिक्षणाची केंद्र आहेत. हजारो पूर्वोत्तर विद्यार्थी तिथे राहतात. आज जे एंजल शिकायला येतात, तेच उद्या आपल्या हॉस्पिटलमध्ये नर्स, बॉय असतात, आपल्या सीमेवर सैनिक असतात, आपल्या ऑफिसमध्ये इंजिनियर असतात. तरी त्यांना बाहेरचं म्हणावं लागतं. हे दुर्दैव नाही, हे अपयश आहे.
कारण हा प्रश्न कायद्याचा नाही, हा प्रश्न मनाचा आहे. एंजल चकमा समाजातून येतो. बौद्ध, शांत, सीमा भागात राहणारा समाज, देशाच्या सुरक्षेत मोठं योगदान देणारा, पण मुख्य भूमीवर आजही संशयाने पाहिला जाणारा. स्वतःला विचारा, आपण कधी चिंकी शब्द वापरलाय का? आपण कधी हसून दुर्लक्ष केलंय का? जर उत्तर होकारार्थी असेल तर ही गोष्ट फक्त एंजलची नाही, ती आपली आहे. एंजल शेवटी म्हणाला, आम्ही भारतीय आहोत. हे वाक्य अभिमानाने म्हणायला हवं होतं, पण त्या रात्री ते वाक्य मरणाच्या आधीचा शेवटचा दावा ठरला. हे अपयश कुणाचं आहे? त्या 6 लोकांचं, पोलिसांचं की आपल्यासारख्या समाजाचं, जो अशा शब्दांना, अशा विनोदांना सवय करून घेतो. आज एंजल आपल्यात नाही, पण उद्या कोण, कुठल्या शहरात, कुठल्या रस्त्यावर, हा प्रश्न अस्वस्थ करतो. आणि करायलाच हवा, कारण आपण गप्प बसलो तरी शांतता पुढच्या हिंसेची तयारी असते. एंजलसाठी न्याय मागणं गरजेचं आहेच, पण उद्याचा एंजल वाचवायचा असेल तर शब्द बदलावे लागतील, हसणं थांबवावं लागेल आणि गरज पडली तर रस्त्यावर उभं राहावं लागेल. ही गोष्ट शेअर करा, व्ह्यूजसाठी नाही तर विचार बदलण्यासाठी. कारण देश फक्त नकाशा नसतो, देश माणसांनी बनतो. आणि माणुसकी हरवली तर राष्ट्रगीत वाजवूनही काही उपयोग नाही. तुम्हाला काय वाटतं ते बोला, कारण चर्चा थांबली तर अन्याय वाढतो. चला विचार करूया, भेटू नव्या व्हिडिओत, नवा विषय घेऊन. या बोलूया.